ही अभिजात मराठी भाषा आहे. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम संपन्न आहे. त्यामुळे आईचे महाल असावेत आईची झोपडी असून. आत्ताची जी येणारी निवडणूक आहे ती निवडणूक ही एका फार मोठ्या संधीला, धोक्याला आणि आव्हानाला आमंत्रण देणारी निवडणूक आहे असं मला वाटतं. उद्योजकता तर आमच्या नसानसांमध्ये धमन्यांमध्ये होती, हे आम्हाला कधी कळू दिलं नाही. आम्ही फक्त मेकॉलेजच्या शिक्षण पद्धतीनं गुलाम व्हायच्या लायकीचे आणि भारताला पिळून घेतलं गेलं. जगात जिथे जिथे मोठी कॅलॅमिटी आली त्या प्रत्येक ठिकाणी एक वसुधैव कुटुंबकम या न्यायाने भारत धावून गेलं. 18 महिन्यात आमच्या संशोधकांनी इतकी अप्रतिम लस इतक्या कमी किमतीत बनवली, त्याचं कौतुक करायचं सोडून त्या लसीवर हिंदू मुस्लिम असे खेळ आम्ही खेळत बसलो. भरगरी मुकुट घालून फाटक्या तुटक्या कपड्यांनी आमची मराठी मंत्रालयासमोर भीक मागत होती. परदेशात गेल्यानंतर आपल्याला मराठीचं प्रेम जास्त येतं. ते इथे यायला पाहिजे, अन्यथा उद्या ज्ञानेश्वरी आम्हाला लंडनमध्ये विकत घ्यायची वेळ येईल. ही वेळ आणू नये एवढीच फक्त विनंती. नमस्कार. विचार भारती मंथन या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी डॉक्टर ऋषिकेश आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. कविवर्य केशवसुतांची एक कविता आहे. आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके देवाचे, दिधले असे जगतये आम्हास खेळावया, विश्वी ह्या प्रतिभा बले विचारतो चोहीकडे लीलया. केशवसूत ह्यामध्ये त्या अशा दुर्दम्य आत्मविश्वासाचं वर्णन करतात आणि देवाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की देव प्रतिभा वाटत असताना काही व्यक्तींवर विशेष मेहरबानी करत असतो आणि असे व्यक्ती मग बहुप्रतिभेचे धनी बनून जातात. आज असंच एक व्यक्तिमत्व आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहे. स्वागत करूया द वन अँड ओनली डॉक्टर उदय निरगुडकर सर यांचं. सर, मंथन सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. उदयजींच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ते बहुप्रतिभेचे धनी आहेत. म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्र असो, IT क्षेत्र असो, समुपदेशक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, माध्यमांमधून काम केलेलं आहे, पत्रकार म्हणून ते विख्यात आहेत. त्याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा संचार आहे. अगदी साहित्य, संस्कृती आणि संगीत अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा संचार आहे. हा सगळा प्रवास आणि यामधले विविध टप्पे आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उच्च पदावर काम केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी आपण खूप मोठं कर्तृत्व दाखवून दिलेलं आहे आणि आज आपण महाराष्ट्रामध्ये फिरत आहात. ह्या सगळ्या प्रवासाविषयी आपल्याला काय वाटतं? समाधानी आहे. परमेश्वरांनी मला एक संपन्न बालपण दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार, आई वडील दोन्ही शिक्षण क्षेत्रामध्ये, आईनी केलेले वाचनाचे शिक्षणाचे संस्कार, उत्तम शिक्षक मिळाले, त्या शिक्षकांनी केलेले चांगले संस्कार, पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला अनेक चांगले प्राध्यापक मिळाले, त्यांनी विज्ञानाची लावलेली गोडी, पुढे व्यवस्थापन क्षेत्रात अनेक चांगले शिक्षक मिळाल्यानंतर अत्यंत उत्तम असं व्यवस्थापनाचं शिक्षण मिळालं आणि त्यानंतर आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर विविध कंपन्यांमध्ये काम करताना अनेक गोष्टींनी, प्रसंगांनी, व्यक्तींनी, बदलत्या परिस्थितींनी, प्रवासांनी, खूप प्रवास मी माझ्या आयुष्यात केला. या सगळ्यांनी मला असं वाटतं मी दिवसागणिक समृद्ध होत गेलो. याचं कारण मी त्या परिस्थितीकडनं शिकत गेलो. त्यामुळे आजवरच्या आयुष्यावर मी समाधानी आहे. याचा अर्थ संतुष्ट बनून यापुढे काही करायचं नाही असं नाही. उलट जे समाधान मिळालं तसं समाधान इतरांना मिळावं याकरता अधिकाधिक प्रयत्न करून आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलावी ही प्रेरणा दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चाललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं हा माझ्या संस्कार शृंखलेचाच भाग आहे की फक्त मी नाही, नॉट आम्ही, वयम ज्याला आपण म्हणू, त्या वयमचा आता आयुष्यातला टप्पा सुरू झाला आहे आणि ती एक फार मोठी गोष्ट आहे. वयमचा हा टप्पा सुरू होत असताना मला चोखामेळचं एक वाक्य आठवतं आहे. बहुत हिंडलो देश देशांतरी, परी नाही रमले मन कोठे. आपण 60च्या पेक्षा जास्त देशांमध्ये भ्रमण केलेलं आहे आणि सगळीकडे जाऊन तुम्ही पुन्हा भारताकडे पुन्हा आला वापस. आपलं कार्यक्षेत्र म्हणून आपण भारताला निवडलं आणि विशेषतः महाराष्ट्राला निवडलं. तर आणि आज आपण एका यात्रेच्या निमित्ताने आज अहिल्यानगरमध्ये आलेला आहात. पूर्वी आपण काही महिन्यापूर्वी आला होता ते अहमदनगरमध्ये आला होता. आज अहिल्यानगरमध्ये आलेला आहात. हा एक बदल. आणि सजग रहो आणि शिवप्रेरणा अभियान या निमित्ताने आपण सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत आहात. हे नेमकं अभियान काय आहे आणि जगभर पाहिलेल्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाण्याची आवश्यकता का वाटते? आपल्याकडे एक काव्य आहे, बहु असो तो सुंदर संपन्न की महान,
प्रिया आमूचा देश महाराष्ट्र देश हा. या एका वाक्यातच सगळं आलं की जगात कुठेही फिरला तरी देखील तुमचं जे मूळ गाव आहे, तुमची जी मातृभूमी आहे, तिची ओढ तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. तिच्या कुशीतच तुम्हाला खरा आनंद मिळतो. तिची परिस्थिती बदलावी अशी आंतरिक प्रेरणा अतिशय तीव्र असल्यामुळे मला असं वाटतं परदेशातल्या अनेक संधी, अनेक देशांमधल्या, अनेक टप्प्यावर आयुष्यातल्या आलेल्या काहीशा नाकारून मी या देशामध्ये परत आलो आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये. याचं कारण महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आणि संस्थांचं आगार आहे. इथे ज्या पद्धतीनं सामाजिक संस्था उभ्या राहिल्या आहेत, अनेक सामाजिक प्रकल्प उभे राहिले आहेत, इथे ज्या पद्धतीनं कलेची जोपासना झाली आणि कलेतली उत्तुंग व्यक्तिमत्व बहरली, त्याला जो विलक्षण असा रसिकाश्रय मिळाला, त्याच्याच जोडीला उदार हस्तानं या सगळ्याच्या मागे उभे राहणारे उद्योजक उभे राहिले. पैसा कशासाठी, तर तो नेमका कशासाठी हे कळलेले देशप्रेमी असे अनेक उद्योजक महाराष्ट्रानं दिले. असा हा संपन्न बहुविध गुणी असा महाराष्ट्र, त्या भूमीत माझा जन्म झाला, तिथेच माझं कार्य फुलावं असं वाटणं हे अतिशय नैसर्गिक आहे. त्यामुळे इथल्या कार्यानं मला इथे खेचून आणलं आणि त्या कार्यात मी रममाण झालो. सावरकरांनी पण असं म्हटलं आहे, प्रासाद इथे भव्य परी मज प्यारी आईची झोपडी न्यारी. तर आपण अनेक संधी देशदेशांतरातल्या नाकारून इथे महाराष्ट्राची निवड केली. महाराष्ट्राचा विषय निघाला आहे आणि आता स्वाभाविकपणे निवडणुकांचा सीझन आलेला आहे. निवडणुकांच्या तारखाही डिक्लेअर झालेल्या आहेत आणि महाराष्ट्राची असो किंवा देशाची असो, काही महिन्यांपूर्वीच देशाची लोकसभेची निवडणूक पार पडली आणि अब की बार 400 पार अशी घोषणा केलेलं एक मोठा गाजावाजा केला होता आणि अनेकांनी त्याच पद्धतीने भाकीतही केलेली होती. आपणही भाकीत याच पद्धतीने केलेलं होतं. एक सेफॉलॉजिस्टही आपण आहात. पण सर्वांचीच भाकीतं काहीशी वेगळी ठरली आणि निकाल काहीसे अनपेक्षित आले. तर ह्या सगळ्या अनपेक्षित निकालांमध्ये आपण काय कारण पाहता? याच्यामध्ये दिसतं तेवढंच फक्त चित्र आहे की याच्या मागचं बिहाइंड द सीन काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये? विचारी तुम्ही जी काव्यपंक्ती म्हटली त्याच्यात एक थोडासा बदल करावा असं वाटतं. ते म्हणजे आईची झोपडी प्यारी. का आईची झोपडी, का आईचा महल का नाही? ही अभिजात मराठी भाषा आहे. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम संपन्न आहे, त्यामुळे आईचे महाल असावेत, आईची झोपडी असू नये. दुसरी गोष्ट, लोकसभेच्या निवडणुका. लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल भारतीय जनता पक्ष, ओपिनियन पोल, मीडिया, पत्रकार, भाजपचे हितचिंतक इतकंच काय तर जे विरोधी पक्षात आज आहेत त्यांच्या अपेक्षेनुसार सुद्धा लागले नाहीत. याचा अर्थ निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्ष निवडणूक हरेल आणि विरोधी पक्षात बसेल आणि काँग्रेस जिंकेल आणि सत्तारूढ होईल असं त्या दोन्ही पक्षांच्या कुठल्याही कार्यकर्त्याला वाटत नव्हतं. त्यामुळे निकाल जो काही लागायचा होता तोच लागलेला आहे. भारतीय जनता पक्ष सत्तारूढ होणार आणि काँग्रेस विपक्षात बसणार. तेच आत्ता तिसऱ्यांदा घडलं. फक्त फरक काय पडला की भारतीय जनता पक्ष ज्या मार्जिननी जागा मिळवलं असं वाटलं होतं ते मार्जिन त्यांना मिळालं नाही आणि काँग्रेस ज्या मार्जिननी हरेल असं वाटलं होतं त्यापेक्षा कमी मार्जिननी हरलं. निकाल बदलला नाही. लक्षात ठेवा, कोणताही जय आणि पराजय हा एका विशिष्ट तौलनिक दृष्टिकोनातून आपल्याला तपासून पाहायला लागतो. मी नेहमी उदाहरण देतो ते 1983च्या वर्ल्ड कपचं. 1983चा कप भारतानं जिंकला हे काही तितकंसं सत्य नाही. आता तुम्ही म्हणाल की अरे कपिल देवनी जिंकलेला याची देही याची डोळा आपण पाहिला, त्याच्यावरचा चित्रपट देखील आम्ही पाहिला आणि भारताच्या क्रिकेटच्या इतिहासामधलं ते एक सुवर्णपान आहे आणि तुम्ही असं का म्हणता की भारताने जिंकला नाही? भारताने जिंकला नाही, त्यापेक्षा सुद्धा तो वेस्ट इंडिज हरला हे जास्त योग्य आहे. याचं कारण त्यानंतर 2 महिन्यांनी वेस्ट इंडिज जेव्हा भारतात आलं तेव्हा त्यांनी सगळ्या सामन्यांमध्ये आपल्याला सपाटून मारलेलं होतं. अपवाद म्हणून सुद्धा आपण एक सामना त्यांच्यासमोर टिकू सुद्धा शकलो नाही. जिंकायची तर गोष्टच दूर राहिली. याचा अर्थ 1983 साली वेस्ट इंडीज हारलं होतं क्योंकि उसके सामने इंडिया खेल रहा था, भारत जीत गया. तसंच भारतीय निवडणुकांचं आहे. 2014 साली त्याच्या आधीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात जे मतदान होतं त्याच्यात लक्षणीय वाढ झाली आणि ती लक्षणीय वाढ भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडली आणि 31% जागा आणि 231% मतं आणि 282 जागा मिळून भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला. भारतीय जनता पक्ष विजयी झाला, सत्तेवर आला. यापेक्षासुद्धा जनतेनं वाढीव मतदान देऊन जो काँग्रेस त्यावेळचा सत्तारूढ होता त्याला त्याच्या घोटाळ्यांकरता, त्याच्या अनागोंदी कारभाराकरता
त्यांनी एक प्रकारे सत्तेवरून पाय उतार होण्याचा आदेश दिला आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा सपशेल पराभव झाला. क्योंकि उसके खिलाफ नेशन वाइड बीजेपी था, बीजेपी चुन के आई, हा त्यातला खरा अर्थ आहे. परंतु हा मतदानाचा रेकॉर्ड कधी तुटला तर तो 2019च्या निवडणुकात, ज्या वेळेला मतदान 2014पेक्षा सुद्धा लक्षणीयरित्या वाढलं आणि भारतीय जनता पक्ष, ज्याला 2014 साली 31% मतं होती, त्या मतांची वृद्धी होऊन ते 38%वर गेले आणि 305-306 जागा त्यांना मिळाल्या. याचा अर्थ साधारणतः 26 जागांची त्यांच्यात वाढ झाली. आता ही जी 26 जागांची वाढ झाली त्याकरता भारतीय जनता पक्षाला ॲडिशनल 7% मतं मिळवावी लागली. त्यामुळे मिळालेली मतं आणि मिळालेल्या जागा याचं प्रमाण कसं होतं त्याच्याकडे लक्ष तुमचं मी वेधतो आहे. आणि 2019 साली काय 2024 साली काय झालं? 2024 साली 2019पेक्षा मतदान काही प्रमाणात खाली घसरलं आणि त्याच प्रमाणात भारतीय जनता पक्षाला मिळालेलं मतदानसुद्धा 1.3% खाली घसरलं. त्याचा परिणाम असा झाला की त्या 1.25% भारतीय जनता पक्षाने 66 जागा गमावल्या. जेव्हा 60% जास्त मतं मिळाली तेव्हा फक्त 26 जागा मिळाल्या आणि 1.25% कमी झाली त्यावेळेला 66 जागा गमावल्या. ही एक व्यस्त गणित आहे. आणि महाराष्ट्रात जर बघायचं झालं तर महाआघाडीपेक्षा, विकास आघाडीपेक्षा भाजप प्रणित महायुतीला फक्त 0.3% वोट कमी आहेत. म्हणजे याचा अर्थ मी कॅल्क्युलेट केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की साधारणतः एका लोकसभेमध्ये 2000 ते 2024 इतके बूथ असतात. जर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाचं विश्लेषण करायचं झालं तर त्यातले 12 जागा भारतीय जनता पक्षाने 48 पैकी अशा गमावल्या की जिकडे प्रत्येक बूथवर जर भारतीय जनता पक्षाने शेवटच्या काही टप्प्यात जोर लावून जर 5 ते 7 मतं आपल्या बाजूने वळवली असती तर कदाचित त्या निवडणुकीचा निकाल पूर्णपणे वेगळा लागला असता. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष हरला नाही आणि काँग्रेसला घवघवीत असं यश मिळालेलं नाही. अपेक्षित यश भाजपला मिळालं नाही, एवढाच याचा लिमिटेड अर्थ आहे. याचा अर्थ मोदींचं सरकार नाकारलं, देवेंद्रजींचं काम नाकारलं, मोदींची नीती नाकारली, याचा अर्थ आणखीन देशविरोधातली लाट त्यांच्या विरोधात होती. यातलं काही सत्य नाही. याचं तसं असतं तर 38 वरून 37वर नाही 16 आणि 15%वर गेलो असतो. 16 आणि 15%वर गेलो नाही. तुल्यबळ असं मतदान आत्ता देखील झालं. याचा अर्थ जनतेने हे स्वीकारलेलं आहे. परंतु लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, शेवटच्या दिवसाचे परिश्रम करण्यामध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कमी पडला. त्याची कारणं असंख्य असू शकतात. ती भारतीय जनता पक्षाने शोधावी, त्याच्यावर उपाययोजना करावी. परंतु कमी मतदान जे झालं त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षाच्या कमी मतदानात झाला. याचा अर्थ भाजपने शेवटच्या दिवशी आपला मतदार बाहेर काढण्यामध्ये आणि व्होटिंगला आणण्यामध्ये कुचराई केली आणि त्याच्या विरोधात जे विरोधी पक्ष होते त्यांनी मात्र त्यांचा मतदार पूर्णपणे बाहेर काढला आणि एक देशविरोधी अशा प्रकारचं जे कथ्य चाललेलं होतं, संविधान बचाव बदललं जाईल म्हणून ते बचाव, त्या आंदोलनाच्या एकूण झालेल्या माहोलला काही प्रमाणात यश आलं आणि भारतीय जनता पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. मतं मात्र साधारणतः तुल्यबळ इतकी मिळाली. हे याचं खरं विश्लेषण आहे. भारतीय जनता पक्ष हरला हे नॅरेटिव्ह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गळी उतरवण्याकरता जे काही करण्यात आलं तेच फेक आहे असं माझं मत आहे. दॅट्स द रियालिटी. फेक नॅरेटिव्हविषयी आपण बोलला आणि राजकीय अंकगणित साधण्यामध्ये काहीसं भाजपला अपयश आलं असं आपण म्हणूया की प्रत्यक्षामध्ये ते लोक बाहेर काढणे वगैरे ह्यामध्ये. पण याच्यामध्ये आणखी एक आपल्याला फॅक्टर असा दिसून येतो की हा मतदानाचा जो मतदानाची जी टक्केवारी आहे ती कमी करण्यामध्ये काही नॅरेटिव्हसुद्धा याच्यामध्ये कारणीभूत होते, जसं आत्ता आपण उल्लेख केला. आणि हे विमर्श पसरवण्यामागे काही ग्लोबल फोर्सेस कार्यरत होत्या की ज्यांना भारतामध्ये रेजिम चेंज घडवून आणायचा होता, जे जगभरामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी घडवून आणलेलं आहे असं म्हणतात. तर आपल्याला यामध्ये ग्लोबल फोर्सेसचा काही हिस्सा, काही भाग 100% याच्यामध्ये ग्लोबल फोर्सेसचा सहभाग होता. याचं कारण तसं इतिहासात जगाच्या निवडणुकी आणि अदरवाईज ऑल्सो असंख्य वेळा घडलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर 50च्या दशकामध्ये इराण, नवीन नेतृत्वाने इराणच्या अमेरिकेला ठणकावून सांगितलं की तुम्ही इथून ऑइल नेताय, ठीक आहे, टेक्नॉलॉजी तुमच्याकडे आहे, तुम्ही पैसा लावताय, परंतु जे ऑइल तुम्ही काढताय ते मुळात आमचं आहे, त्यामुळे जो प्रॉफिट होईल
तो आपण 50-50 50-50% घेऊ. अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांना हे मान्य नव्हतं. दरम्यान ही व्यक्ती इराणचा पंतप्रधान बनली, इराणवर राज्य करायला लागली. इराणची अस्मिता, इराणमधले उद्योग, तिथलं शांती, समाधान हे सगळं वाढत होतं आणि हे न बघवणारा परदेशी ग्लोबल फोर्सेसनी तिकडे CIAचे पंख पसरायला सुरुवात केली आणि बघता बघता छोट्या छोट्या गोष्टीतून असंतोष माजायला लागला. का तर 50-50ची मागणी केलेली होती आणि तो असंतोष इतका टिपेला गेला, शेवटी त्या व्यक्तीचं सरकार कोसळलं आणि त्याला देश सोडून जावा लागला. त्यावेळी आंतरराष्ट्रीय मथळ्यात सगळीकडे बातमी आली की देशाला जळता सोडून हा पळून गेला. त्याला पळून जायला भाग पाडलं ते अमेरिकेनेच. तशीच गोष्ट आपल्याला म्यानमार श्रीलंकेमध्ये दिसली आणि तशीच गोष्ट आपल्याला खाली बांगलादेशमध्ये पण दिसली. तशाच प्रकारचा प्रयोग त्यांना भारतात करायचा होता. बांगलादेशमध्ये विषय काय होता तर सुप्रीम कोर्टाने रिझर्वेशनच्या बाबतीत जो निकाल दिला होता तो विद्यार्थ्यांना अमान्य होता. त्याची चर्चा चालू होती. त्याविरुद्ध दमनशाहीचा प्रयोग जो केला त्याविषयी तीव्र नाराजी जनतेच्या मनामध्ये होती. तरुण संतप्त होता. परंतु त्याची परिणती कशात झाली तर राष्ट्राध्यक्षाचा वाडा जाळला गेला, लुटालूट केली गेली आणि त्यांची अंतर्वस्त्र आंतरराष्ट्रीय मीडियासमोर टराटरा फाडण्यात आली. ही कुठली मानसिकता आहे की जी तुमचे प्रायव्हेट कपडेसुद्धा सार्वजनिकरित्या बर्बाद करते? त्यामुळे ही जी मानसिकता आहे ती मानसिकता मॅन्युफॅक्चर्ड मानसिकता आहे. ती जी मानसिकता आहे ती तुमच्या मनामध्ये उद्रेक निर्माण करायचा, देशातल्या आयकॉन्सविषयी अनादर निर्माण करायचा, देशातल्या अर्थव्यवस्थेविषयी एक असंतोष वाढीला लावायचा आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून त्या देशामध्ये असं स्फोटक वातावरण निर्माण करायचं की जैसे की एक मानो चिंगारी हो वो किसी क्षण भी शोलो में बदल जाती है. ठिणगीचा वणवा आणि वणव्यातून संपूर्ण राज्य भस्मसात व्हायला वेळ लागणार नाही अशा प्रकारची परिस्थिती जाणीवपूर्वक करण्यात आली. त्यात मीडिया होता, फॉरेन मीडिया होता, विचारवंत होते, लेखक होते, कवी होते, निवृत्त IAS अधिकारी होते, तरुण होता आणि जे या देशावर अजिबात प्रेम करत नाहीत अशा प्रकारचे काही जे समाजकंटक आहेत ते देखील या सगळ्यामध्ये होते. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून भारताचं आंतरराष्ट्रीय स्थान डळमळीत करण्याकरता खूप प्रयत्न केले, परंतु हे लगेच लक्षात आल्यामुळे त्यावर करेक्टिव्ह मेजर्सही झाली आणि आता या सगळ्या प्रकाराला आळा बसलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. हा सगळा सिनारिओ पाहता असं एक म्हटलं जातं की 2014 आणि 2019पेक्षाही 2024मध्ये जे भाजप आणि NDAला यश मिळालं ते जास्त महत्त्वाचं ह्या कारणासाठी आहे असं आपल्याला वाटतं का? नक्कीच मला असं वाटतं की 2024चं यश हे कठीण होतं. याचं कारण 10 वर्षाची प्रस्थापितांच्या विरोधी मताची एक सुप्त लाट असणं स्वाभाविक होतं. त्याही पलीकडे जाऊन जे 10-10 वर्ष काम करत होते त्यातले काही चेहरे बदलणं गरजेचं होतं. काही राज्यामध्ये पिछेहाट झाली होती, तिथे ते विषय होते. काही राज्यात निवडणुका जिंकल्यामुळे उत्साहाचं वातावरण होतं, ते कॅपिटलाइज करायचं गरज होतं. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघाची निवडणूक वेगळी असते. ती मला असं वाटतं त्याची आकडेवारी हे सगळं एक समकालीन उत्तम दर्जेदार असं साहित्य आहे की ज्याच्यातून बदलत्या समाजाचे अंतरंग आपल्या समोर येत असतात. तेव्हा त्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर आत्ताची जी येणारी निवडणूक आहे ती निवडणूक ही एका फार मोठ्या संधीला, धोक्याला आणि आव्हानाला आमंत्रण देणारी निवडणूक आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या इलेक्शनविषयी बोलतो. येस. महाराष्ट्राच्या ह्या आपण राजकारणाकडे जर पाहिलं आणि जागतिक संदर्भ पाहिले तर ह्याच ग्लोबल फोर्सेस महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला हे सगळं चित्र बदलवण्यासाठी प्रयत्नरत आहेत असं आपल्याला दिसतंय का? कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा कीप द पॉट बॉइलिंग अशा पद्धतीने प्रयत्न त्यांचे होताना दिसत आहेत. हो. बदलापूरला काय झालं मला सांगा. विषय काय होता तर एका गावात बदलापूरसारख्या शांत संयमी ठिकाणी एक दुष्कर्म घडलं शाळेमध्ये. त्याची निंदाच व्हायला पाहिजे. त्यातले जे दोषी आहेत त्यांना शासन व्हायलाच पाहिजे आणि जर संस्थाचालकांनी यात काही दिरंगाई दाखवली असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे. हे नामंजूर करायचा प्रश्नच उद्भवत नाही. पण प्रत्यक्षात काय घडलं तर ज्या शाळेसमोर निदर्शनं चालू होती त्याची नासधूस केली गेली. आता ही जी नासधूस केली गेली ती त्याच पालकांनी गेली ज्यांची मुलं त्या शाळेमध्ये शिकत आहेत. आपली मुलं जिकडे शिकत आहेत त्या वर्गाची नासधूस करून त्यांचं भविष्य धोक्यात घालण्या इतपत मूर्खपणा लोक दाखवतील का हे जरा तपासून पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, बदलापूर बंदचं घोषणा करण्यात आली. पंचक्रोशीतली सगळी गावं बंद होती. फ्लेक्स प्रिंटिंगची एखाद्या गावामध्ये मोजकी दुकानं असतात तीसुद्धा बंद होती. अशा वेळेला रेल रोको सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हटाव अशा प्रकारच्या बातम्या
सर्वत्र पेरल्या गेल्या आणि त्यातून एक अनागोंदीचं भडकाऊ वातावरण निर्माण होईल की काय अशी शंका आली. हेच एक मोठं षडयंत्र आहे की जे प्रूव्ह करतं की या देशामध्ये कोणत्या प्रकारची सत्ता राबवली जाणार आहे, कोण कोणाच्या बरोबर जाणार आहे. जे कुठले जामिनावर सुटलेले लोक होते त्यांनी ज्या प्रकारच्या गोष्टी आत्ता केल्या ते पाहता जर जगात युद्ध कुठं चालू आहे असा प्रश्न विचारला तर ते इस्रायल हमास, रशिया युक्रेनमध्ये नाही तर ते भारतामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळलं जातं आहे, ज्याचे खूप दूरगामी परिणाम आपल्या समाज जीवनावर होत आहे. बरोबर आहे. आणि सोशल मीडियामध्ये चालू असलेल्या ह्या युद्धाची परिणती म्हणून आपल्याला हेही दिसून येतं आहे की महाराष्ट्रामध्ये आणखी एक विमर्श असा तयार झाला आहे, जात व्हर्सेस हिंदुत्व. कारण साधारणतः ज्यावेळेस भाजप सेनेची युती झाली आणि पहिल्यांदा त्यांची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली त्यावेळेस जात हा नॅरेटिव्ह थोडासा मागे पडून हिंदुत्वाच्या नावावर लोक एकत्र येत आहेत असं एक चित्र उभं राहिलं आणि तिथून पुढं जातीय कंगोरे टोकदार करण्याचं एक षडयंत्र महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट स्कीम अंतर्गत केलं गेलं. मग विविध जातींची बेटं, मग महापुरुष असो, संत असो, यांना एक टोकदार अस्मिता त्यांच्या, म्हणजे एक प्रकारे ह्या जातींचं सेमेटिझम झालं असं म्हणायला आपण हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये हे चित्र दिसत असताना हिंदुत्वाला काउंटर करण्यासाठी जातीय नॅरेटिव्ह हे युद्ध, हे बॅटल ग्राउंड सेट केलं. हे आत्ता गेलं आहे असं वाटत नाही. आत्ता हे अधिक ठळकपणे तुमच्यासमोर येतं. या फार पूर्वीपासून महाराष्ट्रात हा प्रयोग चालू आहे. डाव्या विचारसरणींनी ज्यांचं या देशावर काडीमात्र प्रेम नाही, या देशातल्या गोष्टींचा त्यांना अभिमान वाटतो आहे, अशा प्रकारचं काही चिन्ह नाही, अशांनी आमचे जे आदर्श आहेत समाजातले त्यांच्याविषयी मनात अनादर्श निर्माण होईल अशा गोष्टी करायला सुरुवात केलेली होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की एक मोठा वर्ग ज्याला हे मंजूर नव्हतं तो भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी त्याच्या समर्थनार्थ उभा राहिला आणि ते सगळे वाळीत पडले. मग त्यांनी त्यांचा आक्रोश मागे घेतला आणि त्याचे कॅमेरे आणि त्यांचे रिपोर्टर्स हे सगळे जे त्यांच्याकडे निष्ठा होती ते आता भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा काम करायला लागले अशी वस्तुस्थिती आहे. परंतु आजच्या घडीला अशा प्रकारे फिरणं हे केवळ दमछाक करणारं नाही तर ते धोकादायक देखील आहे. कारण तुम्ही जर एखाद्या ठिकाणी एखादं वक्तव्य करताना जीभ घसरली, शब्द घसरला तर याची काय किंमत मोजायला लागू शकते याचा पूर्ण अंदाज मला आहे. त्यामुळे मी प्रामाणिकपणे सांगतो की इट वॉज व्हेरी डिफिकल्ट दिस टाईम टू कॅम्पेन. आणि महाराष्ट्रामध्ये आणखी एक आपल्याला दिसून येतं की मगाशी फेक न्यूजचा आपण उल्लेख केला की विविध फेक नॅरेटिव्ज पसरवले गेले. तर माध्यमांची सुद्धा जर आपण परिस्थिती पाहिली तर नॅशनल लेव्हलची मीडिया ही काहीसं त्याचं स्वरूप बदलताना आपल्याला दिसतं. पूर्वीची 10 वर्षापूर्वीची त्यांची नॅरेटिव्ज आणि आजचे नॅरेटिव्ज याच्यामध्ये बदल झालेला दिसतो. आपण मराठीमध्ये एका अग्रगण्य चॅनलमध्ये काम केलेलं आहे, मोठ्या प्रमाणावर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. मराठी मीडियावर विशिष्ट विचारांचा इन्फ्लुअन्स अजूनही आहे का आणि याला कारण काय असावं? हे बघा, माध्यमं आपल्या अंतर्गत असावीत, माध्यमं आपल्या कह्यात असावीत असं प्रत्येक राजकारणाला वाटतं. असं कोणीही राजकारणी विरळच असेल की ज्याला माध्यमं आपल्या बाजूने नाही असं वाटतं. याचं कारण माध्यमांकडे जशी विधायक शक्ती आहे तशीच ती संहारक शक्ती देखील आहे. आणि त्या संहारक शक्तीच्या भीतीपोटी प्रत्येक माध्यम हे आपल्याला अनुकूल असावं, आपल्या विरोधात त्यावर बातम्या येऊ नयेत आणि त्याकरता साम दाम दंडभेद जे काही असेल ते वापरण्याची दुर्बुद्धी शासन व्यवस्थेला होते. ती फक्त या शासनाला होते असं नाही, यापूर्वीच्या शासनाला देखील झाली होती आणि तो प्रयोग इकडे सुरू आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर काहीच वर्षात अमेरिकेमधल्या स्थापन झालेल्या एका वृत्तपत्रावर तिथल्या राज्यकर्त्यांनी हल्ले केले होते. त्यामुळे राज्यकर्त्यांनी पत्रकारांवर केले जाणारे हल्ले, त्यांच्यावर होणाऱ्या डिफेमेशनच्या केसेस हे सगळं आत्तापर्यंत चालत आलेलं आहे. काही याला बळी पडतात म्हणूनच ती घोषणा खोचकपणे आली की इसके पहिले छपके बिकता था, अब बिक के छपता है. त्यामुळे ही परिस्थिती जर आपण बदलली नाही आणि विश्वासार्हता इस्टॅब्लिश केली नाही तर मला प्रामाणिकपणे असं वाटतं की पत्रकार जो लोकशाहीचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्याचा कणाच तुटून पडेल. म्हणून तातडीनं यावर पावलं उचलण्याची गरज. आणि मराठी माध्यमांमध्ये आणखी एक आपल्याला दिसून येतं की मुख्य मेनस्ट्रीम मीडियामध्ये कदाचित नसेल परंतु सोशल मीडियामध्ये आणि विविध ज्या छोटे माध्यम आहेत त्याच्यामध्ये फेक न्यूजचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ह्या आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा वापर होण्याची शक्यता आहे. लोकसभेमध्ये तो खूप मोठ्या प्रमाणावर झाला आणि आपण पाहिलं की आत्ताही हे नॅरेटिव्ह आहे की महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेले वगैरे, ह्या पद्धतीचं नॅरेटिव्ह की ज्यामध्ये तथ्य फार कमी आहे किंवा नाही म्हटलं तरी चालेल. तर ह्या फेक न्यूजला किंवा ह्या फेक नॅरेटिव्हला काउंटर आपण कसं करणार? या फेक न्यूजला 2 प्रकारांनी काउंटर करता येतं. एकतर पहिली गोष्ट याची अत्यल्प चर्चा किंवा चर्चा न करणे. याचं कारण चर्चेत राहिली बातमी की ती चर्चेत राहते आणि ती डिस्कशनमध्ये येते आणि त्याला फॉरवर्ड न करणे.
डोंट ट्रीट इट ॲज, लेट इट बी देअर इन. अ न्यूज वेन टेकन आउट फ्रॉम द स्क्रीन डायज. तसंच तुम्ही जर त्याला महत्त्व दिलं नाहीत तर ती बातमी चालणार नाही. त्यामुळे पहिलं कर्तव्य काय असेल तर डोंट वॉच इट, अँड इफ यू हॅपन टू वॉच इट डोंट स्प्रेड इट. हे पहिलं गोष्ट. द मोमेंट दिस हॅपन्स युअर जॉब इज डन इन माय ओपिनियन. यू डोंट हॅव टू हॅव. दुसरी एक गोष्ट करू शकतात ती म्हणजे त्यापेक्षा मोठी रांग काढायची. एक जर एवढी बदनामी होत असेल तर याच्यापेक्षा मोठी रांग जर तुम्ही बाजूला काढलीत आणि तुमचे सामाजिक प्रकल्प, तुमच्या सामाजिक गोष्टी, तुमची चांगली बाजू जर केलीत तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम समाजावर होतो, असं आजपर्यंत आपल्याला दिसलं आहे. याही निवडणुकीत ते दिसणार आहे. ह्या फेक न्यूज मागे सुद्धा ह्या ग्लोबल फोर्सेस किंवा जी रेजिम चेंज ऑपरेशन्स करणाऱ्या ह्याच्या 100% त्यांचाच हा खेळ आहे. तो आपल्या लोकांना त्यांच्यामार्फत खेळला जातो आहे हे कळत नाही. हे दुर्दैव आहे असं माझं मत आहे. कारण त्यांना या देशातल्या समृद्धीत सहभागी वाटायला पाहिजे. तो आपण या परकीय कंपन्यांना मिळू देत नाही आहोत. म्हणून त्यांनी या देशाला अस्थिर करण्याकरता अशा गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे एक प्रकारे आपण जे सांगितलं की लढाई चालू आहे, पण ती चालू आहे हेच बऱ्याच लोकांना माहिती नाही. सर्वसामान्य जनतेला ते समजत नाही. उदयजी, पुढचा विषय आपण घेत आहोत की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा असं दिसून येतं की जगभरामध्ये इस्लामिस्ट फोर्सेस, इव्हँजलिस्ट फोर्सेस आणि लेफ्ट हे सगळे एकमेकाच्या विरोधात असतात. म्हणजे डावे विचारसरणी आणि ह्या सगळ्या एक्स्ट्रीमिस्ट रिलिजियस फोर्सेस. भारतामध्ये मात्र ह्या एकमेकांच्या सहकार्याने गुण्यागोविंदाने त्यांचं कार्य चालू असलेलं दिसतं. ह्या सगळ्या प्रकाराकडे आपण कसं पाहतो? याचं कारण युरोपामध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्यात संघर्ष झाला. याचं कारण तिथल्या धर्मसत्तेला राजसत्तेची हाव होती. आमच्या इथली धर्मसत्ता ही मुळातच वैराग्यावर आधारित आहे. उपभोगशून्य स्वामी असं आम्ही राजालाही सांगितलं, तसंच ते धर्मगुरूंनीही पाळलं. त्यामुळे इथल्याही कोणाही धर्मगुरूंनी राजा व्हायची स्वप्न पाहिली नाहीत आणि राजांनी धर्मगुरूच्या आचरणावर आपलं आचरण केलं. त्यामुळे इथे संघर्ष झाला नाही. तो संघर्ष युरोपात झाला. ती तिथली परिस्थिती होती, इथली नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपलं राज्य हे समर्थांच्या चरणी वाहिलं आणि समर्थांनी त्यांना ते राज्य राखण्यासाठी परत दिलं. म्हणूनच त्यांचं वर्णन समर्थांनी श्रीमंत योगी असं केलेलं आहे आणि हा अतिशय दुर्मिळ शब्द आहे जो त्यांनी वापरला. त्यामुळे या ठिकाणी धर्मसत्ता आणि राजसत्ता आत्ता एकत्रपणे काम करते. याचं कारण या दोहोंवर परदेशी शक्तींनी एक फार मोठा हल्ला चालू केला आहे. युद्ध कुठे सुरू आहे असं विचारलं तर ते इस्रायल हमास आणि युक्रेन रशिया असं उत्तर येतं. कारण ते आपल्या समोर दिसतं. त्यात बॉम्ब आहेत, गोळ्या आहेत, रणगाडे आहेत, तोफा आहेत, सगळं आहे. परंतु एक मोठं युद्ध हे भारतातल्या नागरिकांच्या मेंदूवर आघात करून त्यांचं ओपिनियन मॅन्युफॅक्चर करून केलं जातं आहे, जेणेकरून या देशातलं वातावरण विस्फोटक व्हावं. या देशातल्या ज्या आधारभूत ज्या गोष्टी आहेत की ज्याच्याविषयी आम्हाला अतिशय आदर वाटला पाहिजे, त्या गोष्टींविषयी आमच्या मनामध्ये तुच्छता निर्माण व्हावी. एकमेकांच्याबद्दल जातपात, धर्म, पंथ याच्यावरून भेद निर्माण व्हावेत आणि सकल समाज जो एकत्र येतो ती घडी विस्कटावी आणि त्यातून आर्थिक नाड्या आपल्या ताब्यात याव्यात, देश गुलाम व्हावा. हे एक लढण्याचं नवीन शस्त्र आहे. यू डोंट हॅव टू फाईट वॉर, यू हॅव टू क्रिएट वॉर इन द माइंड ऑफ द पीपल. आणि त्याच्याविरुद्ध लढण्याकरता धर्मसत्ता आणि राजसत्ता एक आली तर ते एक फार मोठं सुचिन्ह आहे असं माझं मत आहे. बॅटल ग्राउंड इज सेट. ॲब्सोल्युटली. हे सगळं असताना आपल्याला असं दिसून येतं की हे होण्याचं कारण एक असं ॲनालिसिस जर केलं आपण तर स्वबोध आणि शत्रुबोध याचा अभाव हा भारतीय जनतेमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि हा स्वबोधाचा अभाव म्हणजे आपले ॲसेट्स काय आहेत, आपल्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी आहेत, मग ते इंडस्ट्रियल असो, भाषा म्हणून असो, संस्कृती म्हणून असो, एक मॅनपॉवर म्हणून असो, ह्या सगळ्या गोष्टींचं जे आपले ॲसेट्स आहेत त्याविषयी आपण जसं म्हटलं तसं तुच्छता भाव हा आजचा नाही आहे, हा स्वातंत्र्योत्तर काळानंतर नर्चर केला गेला आहे असं एक साधारण दिसून येतं. तर त्यावेळेसच्या राजसत्तेने आपण याविषयी पण ॲनालिसिस केलेलं आहे की तत्कालीन सत्तेने याचं एक प्रकारे जो पुढाकाराने ते मांडलं गेलं. शाळांमध्ये आम्हाला इतिहास शिकवला गेला. तो शाळांमधला इतिहास प्रामुख्यानं मुघलांचा, औरंगजेबाचा इतिहास होता. परंतु बाप्पा रावळ नावाचा कोणी होता हे आम्हाला कधी शिकवलं गेलं नाही. अहोम राजे आमच्याकडे होते हे आम्हाला कधी शिकवलं गेलं नाही. विजयनगरचं इतक्या प्रचंड वर्षाचं हिंदू साम्राज्य होतं ते आम्हाला कधी शिकवलं गेलं नाही. त्यामुळे या देशाविषयी अभिमान वाटेल असं काही नाही. उलट आम्ही गुलाम कसे झालो
ते मुघलांचे गुलाम कसं झालो, इंग्रजांचे गुलाम कसे झालो, आमच्या इथली व्यवस्था कशी भ्रष्ट होती, मग त्यांनी कशा आमच्याकडे सोयीसुविधा आणल्या, हे सगळं सांगितलं गेलं. पण 17व्या शतकामध्ये या देशाचा जागतिक व्यापारातला वाटा 23 ते 25% इतका मोठा होता. याचं कारण या देशातल्या गावागावात पसरलेली गुणवत्ता आणि ते गुणवत्तापूर्ण उत्पादन ज्याची जगामध्ये मागणी होती, ही अभिमान वाटावी अशी गोष्ट आमच्याकडे केली नाही. की उद्योजकता तर आमच्या नसानसांमध्ये धमन्यांमध्ये होती, हे आम्हाला कधी कळू दिलं नाही. आम्ही फक्त मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीनं गुलाम व्हायच्या लायकीचे आणि भारताला पिळून घेतलं गेलं. 25% असणारा आमचा जागतिक व्यापारातला हिस्सा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटिशांनी 150-200 वर्षामध्ये तो इतका लुटला की तो आम्ही 4% येऊन पोचलो. ही लूट किती होती तर ऑक्सफर्ड विद्यापीठाचं संशोधन सांगतं $45 ट्रिलियन इतकी होती. हा आकडा किती मोठा आहे तर आजची आमची अर्थव्यवस्था $4.5 ट्रिलियन आहे. त्याच्या दसपट आमची लूट केली गेली. लंडनमधल्या मेट्रोला पैसे कुठून आणणार असा प्रश्न विचारला गेल्यानंतर लंडनमध्ये उत्तर दिलं की त्याचे पैसे भारतातून येणार आहेत. इतकी मोठी लूट या देशाची केली गेली. इथली उद्योग व्यवस्था लयाला गेली, इथली शिक्षण व्यवस्था लयाला गेली, इथली सामाजिक संरचना बिघडली, एकमेकांमधलं जातीपातींमधलं सौहार्द बिघडलं, धर्मामध्ये विद्वेष पसरला आणि तो नंतर पुढे पद्धतशीररित्या वाढवत नेऊन भारत जी एक आर्थिक महासत्ता 2000 सालातल्या सगळ्या रिफॉर्म्स नंतर होते त्याच्या विरोधातलं वातावरण निर्माण केलं गेलं, जेणेकरून भारतासारख्या एका विशाल देशाला गुलाम करता येईल, त्याची मानसिकता गुलाम करता येईल. म्हणून त्याच्या डोक्यामध्ये एक विचारांचं करप्शन केलं गेलं. वेन माइंड इज करप्टेड, थॉट्स आर परवर्टेड, इट इज अ कल्चर दॅट गेट्स प्रॉस्टिट्यूटेड. आणि हीच संस्कृती जी 5000 वर्ष टिकली ती उदार संस्कृती, स्वीकारणारी संस्कृती. आम्ही आक्रमण करत कुठे आमची देवळं उभारली नाहीत. आम्ही एखादं राज्य मिळवलं तर ते राज्य पुन्हा त्याच तिथल्या चांगल्या व्यक्तीला हातात दिलं. अगदी रामायण काळापासून जर पाहिलं तर आम्ही बिभीषणाला राज्य दिलं. आम्ही स्वतः नाही चालवलं. आम्ही आमचा प्रसार करण्याकरता कोणावर जाऊन आक्रमण नाही केलं. आणि आम्ही वसुधैव कुटुंबकम या न्यायाने आम्ही इकडे लस बनवली, तीसुद्धा 100हून अधिक देशांना आम्ही फुकट दिली. रॅपिड अँटीजन टेस्ट असेल ती फुकट दिली. आज श्रीलंका जेव्हा असंतोषाने होरपळत असताना आम्ही तिकडे $3.2 बिलियन मदत केली. जगात जिथे जिथे मोठी कॅलॅमिटी आली त्या प्रत्येक ठिकाणी एक वसुधैव कुटुंबकम या न्यायाने भारत धावून गेलं. ही जी एक बेनिव्होलंट लीडरशिप आहे. आम्हाला श्रीमंत का व्हायचं आहे, आम्हाला समृद्ध का व्हायचं आहे तर दुसऱ्यांना लुटण्याकरता नाही, तर ती श्रीमंती आम्ही सतत वाटत आलो, इन्क्लुझिव्ह होतो. जे जे इथे आले ते या संपूर्ण विशाल हिंदू विचारधारेचे सहभागी झाले आणि त्यातून ही विचारधारा अधिकाधिक संपन्न आणि समृद्ध होत गेली. या विचारधारेच्या विपरीत कोण असतील तर ते या देशातले मुसलमान होते. त्या मुसलमानांना मात्र या विचारधारेत येऊ दिलं गेलं नाही आणि त्यांची ही अशी मध्ययुगीन काळातली जी विचारधारा होती त्यात संस्करण होऊ दिलं नाही. त्यांच्यामध्ये कुठलेही बदल त्यांना करून दिले गेले नाहीत. त्यांना शिक्षण, आरोग्य, उद्योग ह्या सेवांपासून दूर ठेवलं गेलं आणि समाज हा कायम एका असंतोषाच्या उंबरठ्यावर राहील असं तिथल्या धर्मगुरूंनी पाहिलं. म्हणून ते रिफॉर्म, मग ते वक्फ बिल असेल, मग ते ट्रिपल तलाक असेल, मदरशांमध्ये राष्ट्रीय शिक्षण असेल, या सगळ्यातून त्या मोठ्या समाजाला भारताच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जे सुरू आहे तरी अजून त्याला यश येत नाही. याचं कारण सतत त्यांच्या मनामध्ये या सरकारविषयी आणि भारताच्या जनतेविषयी एक अप्रियता निर्माण केली गेलेली आहे. हा देश इंग्रजांनी तुमच्या बापजाऱ्यांकडून मिळवला, तो आपल्याला परत मिळवायचा आहे असं खोटं नॅरेटिव्ह त्यांच्या डोक्यात टाकलं गेलं आहे. पण हा देश इंग्रजांनी मुसलमानांकडून नाही तर तो मराठ्यांकडून मिळवला, हे खरं सत्य आहे. आज इतिहासाचं सोडून द्या, परंतु वर्तमानात आणि भविष्यात खूप मोठ्या संधी आहेत. तेव्हा मुसलमानांनी या संपूर्ण राष्ट्राच्या विचारधारेत एकत्र यावं आणि ही लोकशाहीची विचारधारा अधिक समृद्ध आणि संपन्न करावी, हेच आजचं फलित आहे. अगदी खरं आहे. आणि ह्याच विचारानंतर आपल्याला असं दिसून येतं की एकीकडे आपण वसुधैव कुटुंबकमचा विचार जगभरामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे आपल्याला असं दिसतंय की आता अगदी कॅनडाचं इलेक्शन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भारतविरोधी नॅरेटिव्ह चालला गेलेला आहे. खलिस्तानी तिथे मोठ्या प्रमाणावर त्यांचंही उदात्तीकरण होतं आहे. अमेरिकेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला असंच दिसून येतं. तर जगभरामध्ये शांततेचा संदेश पसरवणारा भारत एकीकडे आणि दुसरीकडे जगभरातल्या काही विशिष्ट देशांमध्ये ह्या पद्धतीचं भारतविरोधी नॅरेटिव्ह, याची कारणं आपण काय पाहता? याची एकमेव कारण म्हणजे भारताचं शक्तिशाली होणं, भारताविषयीची स्वीकार्यता वाढत जाणं. हे जगातल्या काही फोर्सेसना नको आहे. याच्याकरता भारताविरोधी वातावरण हे निर्माण केलं जातं आहे.
काही हरियाणा आणि इथल्या पंजाबमधल्या काही शेतकऱ्यांना जे शेतीचे रिफॉर्म केले त्याच्याविषयी काही आक्षेप होते, त्यांची चर्चा सुरू होती. त्यांनी कोणाचं वाईट होणार होतं का? तर अजिबात नाही. ग्राहकाचा फायदा होणार होता आणि शेतकऱ्यांना पैसे मिळणार होते. मधले मिडलमन बुडणार होते. त्या मिडलमनना हाताशी धरून, मीडियाला हाताशी धरून इथे एक मोठं नाराजी नाट्य, असंतोषाचं नाट्य खेळलं गेलं आणि पार ग्रेटा थनबर्ग, ज्याला भारत कुठे माहीत नाही, इथले शेतीचे पॅटर्न माहीत नाही, तिचंही ट्विट येतं की या 3 शेतीच्या कायद्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. तिला भारताच्या पर्यावरणाचा सुद्धा माहीत नव्हता, परंतु तिलासुद्धा मोठं करून भारताच्या विरोधात वापरण्यात आलं. तसंच इथली मीडियासुद्धा वापरण्यात आली आणि या करोना काळामध्ये सुद्धा आपल्याकडे असंच घडलं. भारताने लस बनवू नये, भारताने बनवलेली जी लस आहे ती हिंदू लस आहे, मुसलमानांनी घेऊ नये, ही लस घेऊ नये कारण ही नपुंसक बनवली जाते. एकही विरोधी पक्षाच्या किंवा एकही डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांनी लस घेतानाचा फोटो ट्विट केला आहे असं आम्हाला दिसलं नाही. सुरुवातीला लसीकरणाचा वेग कमी होता, त्याची खिल्ली उडवणारे अग्रलेख आपल्याकडे आले आणि उलट देश बर्बाद होणार आणि 140 कोटी भारतीयांना कोरोना मॅनेज करता आला नाही म्हणून 700 कोटीचं जग बर्बाद होणार असं नॅरेटिव्ह होतं. पण पुढे लसीकरणाचा वेग वाढला आणि या देशाच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला आपण जवळपास 2,70,00,000पर्यंत वॅक्सिनेशन केलं, तेव्हा त्याचं कौतुक कोणी केलं नाही. उलट पंतप्रधानांच्या वाढदिवसाला चमकोगिरी केली असे अग्रलेख मात्र आले. त्यांना एक कळलं नाही की ही ताकद किती मोठी होती. तर ज्यांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं अशा इंग्लंडला जर आम्ही लसीकरण करायचं ठरवलं असतं तर अवघ्या 4 दिवसात लसीकरण करून परत पाठवलं असतं. ह्याचं कौतुक करायचं. 18 महिन्यात आमच्या संशोधकांनी इतकी अप्रतिम लस इतक्या कमी किमतीत बनवली, त्याचं कौतुक करायचं सोडून त्या लसीवर हिंदू मुस्लिम असे खेळ आम्ही खेळत बसलो. हे दुर्दैव आहे आणि याच्या मागच्या ज्या शक्ती आहेत ते भारतामधल्या शास्त्राला, भारतामधल्या विज्ञानाला, भारतामधल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीला कुठेतरी अडथळा आणतात. आज जो मोबाईल तुमच्या खिशात आहे त्यातले 100पैकी 98 मोबाईल 2010 साली चीनमधनं यायचे. आज 100तले 98 भारतात बनत आहेत. आमचं रेल्वे नेटवर्क वाढतं आहे, आमचं रोड नेटवर्क वाढतं आहे, आमच्या इनलँड वॉटर ट्रान्सपोर्टमध्ये आता हायड्रोजन बोटी येऊ लागल्या आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात विमानतळं वाढत आहेत, वंदे भारत ट्रेन वाढत आहेत, इलेक्ट्रिफिकेशन वाढतं आहे. दरवर्षी एका स्वित्झर्लंडमध्ये जेवढं रेल नेटवर्क असतं तेवढं रेल नेटवर्क आम्ही ॲड करत चाललेलो आहोत. ह्या सगळ्यातून काय रोजगार निर्मिती होत नाही आहे मला सांगा? आज 140 कोटी चीनी जनतेला 19,000 विद्यापीठं आहेत आणि भारतामध्ये फक्त 1100 आणि 1200 विद्यापीठं आहेत. हे चित्र न्यू एज्युकेशन पॉलिसीनी खूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. भारत हा ज्ञानाची लालसा असलेला देश आहे. इथे ज्ञानाची लालसा मूलभूत आहे. कुठल्याही परदेशातल्या देशाला हे वरदान लाभलेलं नाही. गझनीच्या मोहम्मदानं आम्हाला अनेक शतकांपूर्वी लुटलं. सोरटी सोमनाथ लुटलं, सोन्याचे कळस लुटले, हिरे नाणी जवाहिरात सगळं इथून त्यांनी लुटून दिलं. आणि 2000 साली जेव्हा आमचं विमान अपहरण करून तिकडे नेलं तेव्हा त्या आजारी पडणाऱ्या प्रवाशांनी काय मागितलं तर आम्हाला क्रोसिन आणि मिनरल वॉटर द्या. तेव्हा तालिबान सरकारने सांगितलं आम्ही क्रोसिन बनवत नाही आणि इकडे मिनरल वॉटर नाही. मग इतकं लुटून नेलं, त्याचं केलं काय? आणि त्या वर्षी वाजपेयी सरकार केंद्रात होतं. आमच्या अग्निबाणावर 104 सॅटेलाईट विराजमान झाली आणि ती अवकाशात झेपावली. त्यातली फक्त 3 भारताची होती आणि 101 विकसित राष्ट्रांची होती. भारताने जे तंत्रज्ञान डेव्हलप केलं होतं ते अतिशय स्वस्तातलं, अतिशय रिलायबल आणि अतिशय प्रगत होतं. म्हणून त्या राष्ट्रांनी त्यांचे सॅटेलाईट आमच्याकडे दिले आणि ते 101 ऑर्बिटमध्ये विशिष्ट वेळेला सोडवले आणि आम्ही त्यातून लाखो मिलियन डॉलर्स कन्सल्टिंग फी मिळवली. आणि तुम्ही मात्र इतकं आम्हाला लुटून साधं मिनरल वॉटर नाही देऊ शकलात. अरे लुटून संपत्ती नेता येते, हाडीमाशी रुजलेली ज्ञानाची लालसा नेता येत नाही. हा ज्ञान परंपरा निर्माण करणारा देश आहे. त्यामुळे हा देश खच्ची व्हावा असं वाटणारी एक फार मोठी शक्ती या देशावर सातत्यानं आघात करत असते. त्यावर सर्वांनी एकत्रितपणे उभं राहणं हाच एक उपाय आहे. अगदी खरं आहे. आणि हा जो आघात नेहमी आपल्या शक्तिस्थानांवर होत असतो याचं उदाहरण आपल्याला अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला होत असणारा विरोध याच्यामधून सुद्धा दिसून येतं. म्हणजे अगदी सुरुवात करायची तर सेंट्रल व्हिस्टापासून आपण उदाहरण घेऊया, मुंबई मेट्रोचं उदाहरण घेऊया किंवा आत्ताचं लेटेस्ट उदाहरण जर पाहिलं भक्तिपीठ, शक्तिपीठ मार्ग यांना होत असलेला विरोध झाला. ह्या सगळ्या विरोधामागं आता खरं तर याच्यातून रोजगारही निर्माण होणार आहेत, विकासाच्या संधी पण उपलब्ध होणार आहेत आणि देशाची प्रगती पण होणार आहे, राज्याची प्रगती पण होणार आहे. हे सगळं होत असतानाही त्याला विरोधासाठी विरोध जे व्हॅक्सिनच्या बाबतीत होतं आहे तेच रस्त्यांच्या बाबतीत होतं आहे, तेच इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत होतं आहे.
याचं कारण आपण काय पाहतो? याचं कारण एकच आहे, ते म्हणजे ज्यांनी आयुष्य टक्केवारीवर काढलं त्यांना कंत्राटं आपल्या हातून गेली नाहीत, तर त्यातून टक्केवारी मिळणार नाही याचं दुःख जास्त होतं. त्यामुळे त्या प्रोजेक्ट्सना जास्त विरोध झाला आहे. किंबहुना या प्रोजेक्टमधनं या देशाचा जो फायदा होणार आहे, अर्थव्यवस्थेला जी चालना मिळणार आहे, रोजगार जे वाढणार आहेत, उद्योगधंदे जे वाढणार आहेत, याविषयीची कुठलीही जाण, देशाचं प्रेम आणि एक व्हिजन नव्हती. त्याच्यामुळे हे विरोध झालेत. आज मेट्रोला विरोध केल्यामुळे तुम्हाला कल्पना आहे, दर दिवसाला रेल्वेतून पडून 10 मुंबईकर मरत आहेत. 10,000 कोटीचं नुकसान या डिलेमुळे झालं. हे कोणामुळे झालं याचा जाब जनतेनं आत्ता या निवडणुकीत विचारायची गरज आहे, असं माझं मत आहे. पुन्हा एकदा निवडणुकीचा विषय आला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ह्याच काळामध्ये मिळाला. आपण साहित्यावर आपलं निरतिशय प्रेम आहे, आपण लेखक आहात स्वतः आणि मराठी साहित्याशी आपण अगदी जवळून जोडलेले आहात. एकतर हा अभिजात भाषेचा दर्जा मिळणं म्हणजे नक्की काय, आणि जर तो अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला तर त्याला इतका उशीर का झाला आणि याचं महत्त्व नेमकं आपण कसं पाहता? अभिजात भाषेचा दर्जा मिळणं याचा अर्थ काही 100 वर्षापूर्वीसुद्धा ही भाषा अस्तित्वात होती आणि ती वैभवानं इथे नांदत होती. यावर शिक्कामोर्तब सरकारी दरबारात होणं आणि त्याच्या विकासाकरता, त्याच्या अभिवृद्धीकरता, त्याच्या संरक्षणाकरता आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचा निधी उपलब्ध होतो. हा एक फार मोठा सन्मान, ही एक फार मोठी संधी आणि एक फार मोठा रिसोर्स आपल्याकडे उपलब्ध आहे. पण केवळ अभिजात दर्जा मिळून चालणार आहे का मला सांगा? आज मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी, बोलीभाषा होण्यासाठी मराठी शाळा बंद पडत आहेत. आज मराठी माणसांनाच, मराठी मुलांना मराठी शाळेत घालायचं आहे का, हा खरा सवाल आहे. आम्ही मराठीत बोलत नाही, आमच्या बोलीभाषा मरू लागल्या आहेत. या सगळ्यात मागे आपल्याकडे कुसुमाग्रजांनी वर्णन केलं होतं की भरजरी वस्त्र घालून, फाटक्या तुटक्या भरगरी मुकुट घालून, फाटक्या तुटक्या कपड्यांनी आमची मराठी मंत्रालयासमोर भीक मागत होती आहे. आज चित्र काही फारसं बदललेलं आहे असं नाही. अनेक गावांमध्ये वाचनालय नाहीत आणि बिअर बार मात्र आहेत. अशी अनेक घरं आहेत की ज्या घरात दारूच्या असे छान आलिशान कपाट ठेवलेलं असतं, पण पुस्तकांचं कपाट नाही आहे. जरा शिकल्यानंतर आम्हाला 2 माणसांना, मराठी माणसांना मराठीत बोलायची लाज वाटते. हे कशाचं लक्षण आहे? हे लक्षण अभिजात भाषा मिळवलेल्या भाषेच्या दर्जाचं लक्षण आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे मराठी ही आमच्या जीवनाची, ज्ञानाची आणि अर्थकारणाची भाषा बनली पाहिजे. आज मुंबईत जर व्यवहार तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला गुजराती यावं लागतं. अशी परिस्थिती निर्माण होईल की काय, अशी भीती आता वाटायला लागलेली आहे. मराठी माणूस हा मुंबईतून बाहेर फेकला जातो आहे, कारण त्याला मुंबईच्या गतीशी आणि मुंबईच्या अर्थव्यवहाराशी जुळवून घेता येत नाही आहे. हे सगळं चित्र बदलायचं असेल तर मराठी शाळा भक्कम व्हायला हव्यात. त्याकरता मराठी भाषेचं धोरण भक्कम व्हायला हवं. त्याकरता उत्तमोत्तम मराठी नाटकं, मराठी साहित्य याचा आपल्याकडे जागर व्हायला हवा. मराठी ही विलक्षणरित्या सेलिब्रेट करायची गोष्ट आहे. त्याचा अभिमान प्रत्येकाला वाटायला हवा. नक्की परदेशात गेल्यानंतर आपल्याला मराठीचं प्रेम जास्त येतं, ते इथे यायला पाहिजे. अन्यथा उद्या ज्ञानेश्वरी आम्हाला लंडनमध्ये विकत घ्यायची वेळ येईल. ही वेळ आणू नये एवढीच फक्त विनंती. अगदी खरं आहे, कारण आता हीच वेळ संस्कृतच्या बाबतीमध्ये यायला लागली की जर्मनीमध्ये संस्कृतचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या भारतापेक्षा आजकाल जास्त झालेली आहे. हो. आणि कोणी जर संस्कृत शिकायला गेलं तर युनिव्हर्सिटीमध्ये म्हटलं जातं की ही डेड भाषा तुम्ही कशासाठी शिकता आहात. तर ही वेळ मराठीमध्ये येऊ नये ही आपण प्रार्थना करूया. पुन्हा एकदा निवडणुकांकडे येऊया. एक पत्रकार, एक सेफॉलॉजिस्ट आणि ह्या सगळ्या राजकीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून आगामी ह्या 1-1.5 महिन्याच्या ह्या संघर्षाकडं आपण कसं पाहता? महाराष्ट्रामध्ये हा कसा पट मांडला गेलेला आहे? महाविकास आघाडी आणि महायुती असे दोघं आत्ता तरी एकत्र आहेत. ही मुलाखत रेकॉर्ड करत असताना याचा अर्थ उद्या ते एकत्र असतील यातले सगळे पक्ष असं काही सांगता येत नाही, की त्या पक्षातले कोणते नेते कुठे असतील हे काही सांगता येत नाही. आजकाल पत्रकारांचं काम कठीण झालं आहे. याचं कारण बुलेटिनमध्ये अँकर जेव्हा स्टुडिओमध्ये जातो तेव्हा एखादा माणूस एका पक्षात असतो आणि बुलेटिनमध्ये त्याचं नाव अमुक एक पक्षात आहे घ्यावं तर पटकन कानात सांगितलं तर अरे त्यांनी पक्ष सोडला, तो दुसऱ्या पार्टीत गेला आणि बुलेटिन संपावं बघतो तर तिथून तो तिसरीकडे गेलेला असतो. त्यामुळे हे अतिशय गतिमान विचित्र झालेलं आहे. मला असं वाटतं की येत्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचं आणि कळीची गोष्ट आणि कळकळीचं आव्हान सगळ्यांना काय असेल तर तुम्ही या देशावर, या देशाच्या विकासावर, या देशाला एकसंध ठेवणाऱ्यावर, हिंदुत्वाच्या मागे उभं राहणाऱ्या पक्षाच्या मागे उभे राहा. मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या जे 1.3% मतदान आपल्याकडे कमी झालं होतं, हा कलंक आपण पुसूया. प्रथम आपल्या घरावर एक स्टिकर लावूया की इथे 100% मतदान झालं. आपल्या मजल्यावर एक स्टिकर लावूया की या मजल्यावर 100% मतदान झालं.
आपल्या बिल्डिंगमध्ये असं होर्डिंग लावूया की इथे 100% मतदान झालं. आपल्या गल्लीवर असं होर्डिंग लावूया दिमाखानं की या गल्लीत संपूर्णपणे 100% मतदान झालं. आपल्या बूथवर असं होर्डिंग लावूया की या बूथवर 100% मतदान झालं. हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. तुम्ही आज गरीब असाल, उद्या श्रीमंत व्हाल. आज श्रीमंत असाल, उद्या गरीब व्हाल. आज तरुण सुंदर असाल, उद्या वृद्ध आणि कुरूप व्हाल. परंतु एकच गोष्ट जगात तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, आणि ती म्हणजे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला, घटनेनी जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे, तो तुमच्याकडून कुठलंही सरकार हिरावून घेऊ शकत नाही. त्या मतदानाचा नीट वापर करा. विचार करा, आज उद्या आणि परवा देशाच्या भवितव्यासाठी, तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी कोणता राज्य, कोणता पक्ष तुम्हाला योग्य वाटतो. मग तुमचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल की जो पक्ष विचारांसाठी एकसंध राहिलेला आहे, जो पक्ष विकासासाठी सगळ्या गोष्टी करतोय, मग शेतकरी असेल, महिला असतील, विद्यार्थी असतील, वृद्ध असतील, यांच्याकरता जो पक्ष उभा राहिला आहे, त्याला मतदान करणे आणि हिंदुत्व बळकट करणे याची ही एक अजोड संधी आपल्याला उपलब्ध आहे. 100% मतदान हीच माझी विनंती आहे. सजग रहो हे ह्या अभियानामधूनही हा संदेश आपण महाराष्ट्रभर देत आहात. उदयजी, शेवटाकडे आपण जाऊया. ह्या सगळ्या राजकारणाच्या आणि जागतिक घडामोडींच्या पटातून थोडंसं बाहेर आपण येऊया आणि आपल्यामध्ये एक साहित्यिक आणि कवी पण दडलेला आहे. शास्त्रीय संगीताचे आपण रसिक आहात. तर ह्या सगळ्या जो गोंधळ आहे यामधून थोडंसं निवांत होऊन ज्यावेळेस आपल्याला थोडासा मी टाईम मिळतो, त्यावेळेस आपण काय ऐकणं आपल्याला आवडतं? शास्त्रीय संगीत आवडतं की कविता एखादी ऐकणं, वाचणं आवडतं? आत्ताच्या घडीला जर काय ऐकावं असं वाटत असेल तर मला पसायदान ऐकावं असं वाटतं, की जे या विश्वाचं आर्त कधी प्रसिद्ध केलं तर जेव्हा जग हे खेडं आहे ही कल्पनासुद्धा अस्तित्वात नव्हती. खेडं हेच विश्व आहे असं असताना संपूर्ण विश्वाचं कल्याण मागणारं पसायदान हे पहिलं ग्लोबल कल्चरल सॉन्ग होतं. आणि म्हणून आजही मला थोडा निवांत वेळ मिळाला की पसायदान गुणगुणावं असं वाटतं, आणि तिथेच मला माझ्या मनाची शांती, मनाचं समाधान आणि आजच्या समस्यांचं उत्तर लाभतं. आणि ते म्हणजे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. जो जे वांछिल तो ते लाहो. आणि ते या समाजातल्या गोरगरिबांना, या समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभा आहे, त्याचाही अंत्योदय व्हावा. आणि त्याकरता आमच्या राजकीय पक्षांना सुबुद्धी मिळावी, मतदारांना मतदान करण्याची सुबुद्धी मिळावी. हीच आत्ता प्रार्थना करणारं जे पसायदान आहे तेच मला आज सातत्यानं आठवत राहतं. उदयजी, आणि पसायदानाबद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर पसायदानाची जन्मभूमी हा नगर जिल्हा आहे. करेक्ट. अहिल्यानगर जिल्हा आहे. नेवासेजवळच्या पैस खांबाला टेकून माऊलींनी ती विश्वकल्याणाची प्रार्थना इथे मागितली, ईश्वराला मागितली. आणि त्यांनी स्वतःसाठी काही न मागता ती विश्वासाठी मागितली. आणि हेच तर खरं भारतीय संस्कृतीचं, ह्या महाराष्ट्राच्या मातीचं मोठं यश आहे. या महाराष्ट्राच्या मातीमधूनच हा विचारांचा झरा पुन्हा एकदा आपल्या विचारांनी व्हायला सुरुवात व्हावी, ह्याच सदिच्छेसह आणि आपल्या सर्व कार्याला शुभेच्छा देऊन आपण वेळात वेळ काढून विचार भारती मंथन या पॉडकास्ट सिरीजसाठी इथे आमच्याशी आलात आणि मोकळेपणाने संवाद साधलात. आपल्याला खूप धन्यवाद देऊन इथे हे विचारांची यात्रा इथे संपूया. खूप धन्यवाद. धन्यवाद.